आज बघणार आहोत मनाची कणखरता, मेंटल स्टफनेस म्हणजे स्ट्रॉंगनेस. तर आपल्याला सगळं माहित आहे की स्ट्रॉंग राहायला पाहिजे, जास्त इमोशनल नाही व्हायला पाहिजे. कोणतीही परिस्थिती आली, कशीही परिस्थिती आली तरी सुद्धा आपल्याला तोंड देता आलं पाहिजे, सगळं माहित आहे. पण त्या परिस्थितीला आपण तसं करतो का? सांगा बरं. अचानक काहीतरी परिस्थिती उद्भवली तर आपण तेवढं स्ट्रॉंग राहतो का? नाही राहू शकत. का नाही राहत? कारण आपण मनाला तशी सवय नाही लावली. क्लिअर आहे. कारण सवय ही अशी गोष्ट आहे, मला सांगा, सकाळी उठल्याबरोबर आपण जागे होताना, ठीक आहे, जागे होताना थोडं कंटाळ करतो, जाऊ दे अजून 5 मिनिटं झोपूया का, अजून 10 मिनिटं झोपूया, थोडस उठूया नंतर, असं करून आपण ढकलतो ते 5-10 मिनिटं, ठीक आहे. पण एकदा का आपण उठलो की पुढचं जे काही आपलं रुटीन आहे, दात घासणे, आंघोळ करणे, कपडे बदलणे, बाकीचा नाश्ता करणे, तयार होणे, यासाठी तुम्हाला सांगावं लागतं का सगळ्यांनी रोज रोज? सांगा बरं, सांगायला लागतं का? नाही. नाही सांगायला लागत. कारण ते आपोआप होतं. आपोआप होणं म्हणजेच काय? ती स्वतःला सवय लावून घेणं. तर हे जे आज आपण शिकणार आहोत, मनाची कणखरता किंवा मनाचा जो टफनेस आहे, त्याची सवय लावणं महत्वाचं आहे. म्हणजे ती जेव्हा परिस्थिती तशी येईल तेव्हा ते आपोआप घडलं पाहिजे. ते तुमचं तुम्हालाही कळलं नाही पाहिजे ते की कसं काय झालं, ते आतूनच घडलं पाहिजे. इतकं स्ट्रॉंग आपल्याला बनावं लागेल. तर तुम्ही म्हणाल तर इतकं स्ट्रॉंग बनता येईल का? कारण परिस्थिती ही प्रत्येक वेळी सारखी नसते. परिस्थिती ही प्रत्येक वेळेस बदलणार, प्रत्येक वेळेस वेगवेगळी असणार. त्या दिवशी आपली मनस्थिती कशी आहे त्याच्यावर जास्त डिपेंड आहे. आपली मनस्थिती जर ते ऍक्सेप्ट करायला तयार असेल तर आपण लवकर ऍक्सेप्ट करू. जर आपलीच मनस्थिती ते ऍक्सेप्ट करायला तयार नसेल तर नाही करणार. मग आपली मनस्थिती आपण त्या पद्धतीनेची करणं गरजेचं आहे. मग त्यासाठी काय करणं गरजेचं आहे? त्यासाठी जे आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये बसलेलं आहे ते बदलणं गरजेचं आहे. ते बदलण्यासाठी ठीक आहे, आपण मिरर मध्ये पाहिलं, मॅजिक मध्ये पाहिलं, त्याच्यावर कसं काम करायचं, पण इथं आपण प्रॅक्टिकली काही गोष्टी बघणार आहोत की तिथं काय करायला पाहिजे किंवा कसं करायला पाहिजे. त्या गोष्टींनी जर तसं केलं, त्या पद्धतीने जर विचार केला तर आपल्या आयुष्यामध्ये काय फरक होऊ शकतो किंवा काय चांगली गोष्ट आपण तिथं करू शकतो. तर ते आपण थोडक्यात आज 5 पॉइंट बघणार आहेत, पण ते 5 पॉइंट आपण इतके डिटेल बघणार आहेत. नंतरचे 5 पॉइंट मी नंतर घेईन कधी. पण आधी आजचे जे 5 पॉइंट आहेत ते खूप महत्वाचे. तर मला इथं आधी सांगा की तुम्ही आता इथं आहात, ठीक आहे, याचा अर्थ आहे की तुम्हाला तुमचं मन कणखर बनवायचं, म्हणून तुम्ही आज इथे आहात. म्हणजे तुम्ही तयार आहात, म्हणजे तुम्हाला कुठून तरी आतून ही इच्छा झाली की आज मॅम जे काही सांगणार आहेत ते माझ्यासाठी असणार आहे किंवा मला त्याचा कुठंतरी उपयोग करता येणार आहे किंवा मी करू शकते किंवा मला करायला पाहिजे, अशी तुमची इच्छा झाली म्हणून तुम्ही आज इथं आहात.
तुम्हाला ते मनापासून वाटलं म्हणून तुम्ही इथे आहात. तुम्ही इथे आहात याचाच अर्धा पार्ट तर तुम्ही जिंकला. पुढचं जे काही मी सांगणार आहे ते तुम्ही नीट लक्ष देऊन आणि त्या गोष्टींना तुम्ही कसं ऍक्सेप्ट केलं असतं ते मला तुम्ही सांगायचं. त्या गोष्टींना त्या कंडिशन मध्ये त्यावेळेस तुम्ही त्याला रिॲक्ट कसं कराल, तर हे आपण जस्ट डिस्कशन करणार आहोत. आणि जे पॉइंट मला वाटले की ह्या गोष्टीसाठी घ्यावेत ते मी इथं आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. तर चला आता सुरू करूया आजच्या सेशनला. मी इथं तुम्हाला प्रेझेंटेशन बनवलेले आहे ते शेअर करते आणि त्या पॉइंट वाईज आपण आजचं सेशन घेणार आहोत. स्क्रीन दिसते सगळ्यांना? चला, मनाला कणखर बनवण्यासाठी 5 स्टेप्स प्रोग्राम आपला. तर त्यातला पहिला, तुमच्या आयुष्यात मेंटल टफनेस कसा लागू करायचा याचा विचार करा. म्हणजेच की ही गोष्ट जी काही आहे, कणखर मन बनवलं किंवा स्ट्रॉंग मन बनवलं, स्वतःला स्ट्रॉंग बनवणं, हे जे काही आहे हे मला सहजपणे जमत आहे हे तुम्हाला वारंवार बोलावं लागेल. पहिली गोष्ट. कारण आतमध्ये आपण काय बोलत असतो, नाही हे थोडं जास्तच अवघड गोष्ट आहे, हे काय मला जमणार नाही. मग ती जमणार नाही म्हटल्यावर ती लागू कशी करणार तुम्ही? मग ती लागूच करू शकणार नाही तुम्ही. म्हणजे आपल्या ध्येय काय आहे किंवा आपल्याला काय करायचं आहे, आपल्या महत्वाकांक्षा काय आहेत, या मागचं नेमकं कारण आपल्याला माहित पाहिजे. एखादी गोष्ट तुम्हाला जी हवी आहे ती तुम्हाला का हवी आहे याचं कारण तुम्हाला माहित पाहिजे. तर माहित आहे का तुम्हाला कारण? तुम्ही जे काही करताय त्या गोष्टीचं कारण तुम्हाला माहित आहे? सांगा बरं. सुप्रिया मॅम, नीलम मॅम, शेंडगे मॅम, माधवी मॅम आहेत ना? डोक्यात आपल्या बसलेलं असतं की आपण म्हणजे ते ऍक्सेप्ट करत नाही. हम्म. त्यानुसार ते क्रिया म्हणजे जे घडत आहे ते आपण त्याला म्हणजे निगेटिव्ह करत असतो. पॉझिटिव्ह हम्म. कधी विचारही करत नाही विचार आपण. करत नाही. येस. पण तुम्ही जे काही आत्ता करताय, जे काही तुमची हवं आहे, तुम्हाला जे काही तुमचं ध्येय आहे किंवा जे तुम्ही महत्वाकांक्षा आहे, जी इच्छा आहे, जे काही तुम्ही काम करत आहात, त्याच्या मागचं रिझन तुम्हाला माहित आहे का? सांगा बरं. जे काही आपण करतोय त्याच्या मागचं रिझन आपल्याला माहित आहे का? कारण का करतोय आपण हे? कुणासाठी करतोय? कशासाठी करतोय? ते कारण माहित आहे का? नाही माहित? आवाज नाही येत आहे नीला मॅम तुमचा. सुप्रिया मॅम, माधवी मॅम, अजून कोण जॉईन झाले? नाही मॅम. नाही मॅम. येस. तर मला विचारा तर मी सांगेन. कारण हे माझं खूप आधीपासून क्लिअर आहे. मी आज इथं बसलेले, आज सेशन म्हणून, ऍज अ कोच म्हणून मी जे काही घेते आहे त्याच्या मागचं माझं कारण स्पष्ट आहे.
की हे जे काही मी करत आहे, तर मी खूप वेळा सांगितलं पण आहे तुम्हाला, की हे मी माझ्या स्वतःसाठी करते. मला या जगाला माझ्यासाठी चांगलं काहीतरी द्यायचं आहे. मला जे माहित आहे त्या गोष्टी मला द्यायच्या आहेत. पण ते दुसऱ्यांना देण्याच्या आधी मला ते देण्यामध्ये आनंद वाटतो. किंवा माझ्या आतमध्ये कुठंतरी असेल लहानपणापासून किंवा काहीतरी ज्या गोष्टी असतील की त्या निगेटिव्हिटीकडे मला जायचं नाहीये, हे मला स्पष्ट आहे. म्हणून मला पॉझिटिव्हिटीमध्ये राहणं जास्त आवडतं किंवा राहायला मला गरज आहे. म्हणून मी हे करत आहे. माझं रिझन स्ट्रॉंग आहे. माझं कारण स्ट्रॉंग आहे की मी हे का करत आहे. म्हणजे जेव्हा तुमचं कारण तुमचं स्ट्रॉंग असतं, म्हणजेच इथं स्ट्रॉंगनेस असतो ना. मग जेव्हा इथं स्ट्रॉंगनेस येतो तर आपोआप तुमच्या आतली मानसिकता कणखर होते. आपण काय करतोय, कशासाठी करतोय याचं कारणच आपल्याला माहित नसेल तर एका लेवलला कुठंतरी आतलं जे आहे ना, आपण ते बघणार आहोत नंतर. स्वतःशी जे बोलत असतो आपण, ते कुठंतरी स्वतःला सांगतो, कुणासाठी करते हे, काय गरज आहे करायची, कुणाला त्याची किंमत पण नाहीये तर तूच कशाला मरमर करते, तुलाच करायचं काय गरज आहे. जगात खूप जण आहेत करायला. हे जे आतमध्ये चालत राहतं त्याच्यामुळे माइंडला आपल्याला विकनेस येतो. म्हणजे आपलं माइंड कणखर बनत नाही. तर आज सगळ्यांनी हे शोधायचं आहे की जे काही आपण करतोय, जे काही आपली महत्वाकांक्षा आहे, जे काही आपलं ध्येय आहे, जे काही आपण काम करतोय, ज्या काही आपल्या इच्छा आहेत, त्याची कारणं शोधा. आणि त्या कारणामागं जेव्हा तुम्ही भावनिक असाल, भावना जोडलेली असेल तुमची, तर ते काम तुमच्याकडनं मनापासून होणार. जर त्या कामामागं तुमची भावनाच नसेल, जाऊ दे ना, करायचं म्हणून करायचंय, कशाला, असं असेल तर ते जे तुम्ही काय करताय त्याला अर्थच नाहीये. म्हणजे ते जे काही तुम्ही करताय त्याचा उद्देश ओळखणं महत्वाचं आहे. जोपर्यंत तुम्हाला त्याचा उद्देश कळणार नाही की जे काही मी करते ते कशासाठी करतेय, तोपर्यंत तुम्हाला मानसिक कणखरता विकसित होणार नाही. तर पहिल्या पॉइंटवर आज काम करायचं की तुम्ही जे काही करताय, तुमचं जे काही आयुष्यामध्ये तुम्हाला पुढं पाहिजे आहे, तुमचं जे काही ध्येय आहे, जी काही महत्वाकांक्षा आहे, त्याचा उद्देश काय आहे, त्याचं कारण नेमकं काय आहे, की हे जे मी काही करतेय ते कुणासाठी करतेय, माझ्यासाठी करतेय का दुसऱ्यांसाठी करतेय, का कोणी मला चांगलं म्हणावं म्हणून करतेय, का कोणी मला पैसा द्यावा म्हणून करतेय, कशासाठी करते. जे काही असेल ते तुम्हाला क्लिअर माहित पाहिजे. जोपर्यंत हे क्लिअर माहित होणार नाही तोपर्यंत तुमच्या आतमध्ये मानसिक कणखरता निर्माण होणार नाही. आणि हे जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला ते विकसित करणंही सोपं जाईल आणि आपोआप तुम्ही ते सहजतेने होईल तुमच्याकडे. तुम्हाला मग ते खूप फोर्सनी करायचीच गरज नाही पडणार, इतकं सहजतेने ते तुमच्याकडनं होईल. तर पहिला पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये मेंटल टफनेस कसा लागू करू शकता याचा विचार करा. म्हणजेच तुमचे जे काही ध्येय आहे, जे काही आकांक्षा आहे, ज्या काही इच्छा आहे, जे काही तुम्हाला हवं आहे, त्याचं कारण म्हणजे त्याचा उद्देश ओळखा.
हे एका लाईन मध्ये. आणि हे लिहून घ्या आज हे लिहून घ्यायचं की मी जे काही करते त्याच्या मागचं कारण काय आहे. ठीक आहे, वेळ लागू दे थोडा तुम्हाला, 4 दिवस लागतील, 8 दिवस लागतील, पण या गोष्टीवर विचार करा. मी माझं कारण सांगितलं, कारण हे आत्ता सेशन मी घेते म्हणून नाहीये. माझं हे मी जेव्हा सुरू केली तेव्हाच मी क्लिअर आहे. म्हणून मी अजून इथं आहे, टिकली आहे. नाहीतर मी कधीच सोडून दिलं असतं. कारण त्याचा उद्देशच मला माहित नसता. मग करायचं म्हणून ठीक आहे, फक्त स्पीचिंग कोर्स केला म्हणून चला करायचंय म्हणून करायचंय नाही. माझं उद्देश क्लिअर आहे म्हणून मी आज इथे आहे. तर तुमचा उद्देश तुम्ही क्लिअर केला तर तुमच्या आतमध्ये मानसिक कणखरता आपोआप येते. त्यामुळे ठीक आहे, परिस्थितीप्रमाणे थोडंफार बदलेल, पण तरी सुद्धा तुम्हाला खूप प्रमाणात तुम्हाला जाणवेल की तुम्ही मानसिक कणखरतच बनलेले आहात. कारण माझ्या बाबतीत ही गोष्ट तर सांगेन तर आता फेब्रुवारीमध्ये जेव्हा माझी बहीण गेली तेव्हा ते झालं, तेव्हा मला पण म्हणजे कुणालाच वाटलं नव्हतं की मी इतकं स्ट्रॉंगली त्यातून बाहेर येईन. पण मी आले. मला पण माहित नाही मी कशी आले, पण मी आले. का? कारण मला जे करायचं आहे किंवा मला जे पुढं काय जे काही आहे ते क्लिअर आहे ना. जे झालेलं आहे ते घेऊन बसण्यापेक्षा जे पुढं आहे ते क्लिअर असेल तर आपोआप तुम्हाला पुढे जाण्याचा मार्ग मिळतो. आपोआप तुम्हाला मानसिक कणखरता निर्माण होते. अच्छा ठीक आहे, जे झालं ते झालं, त्यात आपण काही करू शकत नाही, ते होणार. चला पुढं काय, पुढं क्लिअर असेल तर पुढचंच क्लिअर नसेल तर तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. म्हणजे तो स्ट्रॉंगनेस तितका तुमच्यामध्ये येणार नाही. तर आज जे काही ठीक आहे, तुम्ही हाऊसवाईफ असाल, वर्किंग असाल, जे काही असाल, पण त्या मागचं तुम्हाला आज कारण शोधायचं आहे. आणि मला पर्सनली पाठवायचं आहे. ओके. तर इथं आपण आता मानसिक कणखरता मी माझ्या बाबतीत सांगितली, तेच उदाहरण इथं घेतलेले आहेत. म्हणजे जेव्हा आपण डाएट करतो किंवा आपलं वजन वाढत असते तर मग आपण स्वतःला सांगतो नाही जास्त जंक फूड नाही खायला पाहिजे, पण ठीक आहे आपण बाहेर कुठं तरी गेलो तर खातो तर का खातो? म्हणजे आपलं जे पुढचं उद्देश आहे ते क्लिअर नाहीये म्हणून आपण ते खातो. आपल्याला माहित आहे की व्यायाम करायला पाहिजे, ते तब्येतीसाठी, आपल्या तब्येतीसाठी व्यायाम गरजेचा आहे, पण नियमित व्यायाम करणं होतं का? नाही होत, कारण पुढचं ध्येय क्लिअर नाहीये, उद्देशच क्लिअर नाहीये की ते का करायचंय. किंवा एखादा जिवलग असा कुणाचाही जवळच्या नातेवाईक असेल, कोणी असेल आपल्या घरातल्याच, तर त्यांचा मृत्यूचा धक्का आपण पचवण्याची ताकद आपल्यामध्ये येईल का? येईल तेव्हा, कारण पुढं काय करायचंय ते क्लिअर असेल. ते पचवण्याची ताकद येणार नाही कारण पुढं काय करायचंय हे क्लिअर नसेल तर. म्हणून आज तुम्हाला ते शोधायचं आहे की मी मानसिकरित्या कणखर बनणार आहे, तर त्यासाठी मी जे काही करत आहे त्याचा उद्देश मला आज लिहायचा आहे किंवा क्लिअर करायचा. ओके, लक्षात आला पहिला पॉइंट? यात कुणाला काही विचारायचं आहे तर विचारू शकता, त्याच्याशिवाय मी पुढे जाणार नाही.
चला, कुणाला काय सांगायचं? क्लिअर आहे पॉइंट? माधवी मॅम, सुप्रिया मॅम? नसेल तर आज करा, कारण जोपर्यंत तुम्ही क्लिअर होणार नाही तोपर्यंत तुम्हाला काहीही क्लॅरिटी आयुष्याची येणार नाही. ओके, चला आता पुढे जाऊ. मग नेक्स्ट पॉइंट कोणाला काय विचारायचंय? चला नेक्स्ट पॉइंट. आपल्या ध्येयाची लहान लहान उद्दिष्टे मध्ये विभागणी करा. म्हणजे जे काही आपल्याला पाहिजे आहे, पुढे जे काही आहे ते तिथपर्यंत ते पाहिजे म्हणून तेच बघायचं, आणि तेच जर नाही मिळालं आपलं 1 वर्षाने 1.5 वर्षाने, तर मग नाराज व्हायचं. हे मानसिक कणखरतेचं लक्षण नाही. त्यासाठी जे काही मिळवायचं आहे त्याच्या आधी ज्या काही छोट्या छोट्या पायऱ्या तुम्ही चढताय त्याचा आनंद उपभोगता आला पाहिजे. म्हणजे तुम्हाला प्रेझेंट मोमेंट मध्ये राहता आलं पाहिजे, ना की भविष्यामध्ये की हेच पाहिजे तर नाही, माहित नाही मला मिळेल का नाही, नाही माहित नाही कसं होईल, मग त्यावेळेस असं होईल का, मग त्यावेळेस तसं होईल का, मग माझी तब्येतच ठीक असेल का त्यावेळेस, मग तेवढा पैसा असेल का मला मुलांच्या शिक्षणासाठी. हे खूप लांबचं झालं. आत्ता तुम्ही काय करताय? आत्ता माझी तब्येत ठीक आहे तर मी स्वतःसाठी, घरच्यांसाठी, माझ्या मुलासाठी, स्वतःसाठी काय करत आहे? रोज झोपताना स्वतःला विचारायचं, मी आज स्वतःसाठी काय केलं? हा जो प्रश्न तुम्ही विचाराल ना, मग दुसऱ्या दिवशी बघा कसं हे चालतं. रोज रात्री झोपताना स्वतःला विचारायचं, आज मी स्वतःसाठी काय केलं? काही करा तुमच्या आनंदासाठी, तुम्हाला जे काही ठीक आहे, दुसऱ्यांसाठी काही असेल तरी सुद्धा, पण ते तुम्हाला आतून त्या गोष्टीचा आनंद झाला पाहिजे. म्हणजे जे काही तुम्ही करताय ते छोट्या छोट्या उद्दिष्टांमध्ये त्याला विभागणी करा. आज हे केलं ना मी, त्याबद्दल आनंद व्यक्त करा. आज हे केलं ना, त्याबद्दल आनंद व्यक्त करा. आता मॅरेथॉन मध्ये लोक भाग घेतात, 21 किलोमीटर, 42 किलोमीटर. तर मग ते रोज 21 किलोमीटर 42 किलोमीटर पळतात का हो? सांगा बरं मला. प्रॅक्टिस करताना ते रोज जी काही त्यांची प्रॅक्टिस करतात ते वर्षभर 6 महिने जे काही करतात त्यावेळेस ते रोज 21 किलोमीटर 42 किलोमीटर पळतात का हो? नाही ना. काय करतात ते? 5 किलोमीटर, आधी 2 किलोमीटर, मग 4, मग 5, मग 6, मग 8, मग 10, मग 15, मग 15-20 पर्यंत सुद्धा त्यांना वाटलं की ते ठीक आहे, तर मग त्यांना विश्वास बसतो. 15 पर्यंत जरी झालं तरी त्यांना विश्वास बसतो की त्या दिवशी मी 21 करणार म्हणजे करणारच. आणि तो विश्वास ते 21 किलोमीटर पूर्ण करतो. मग त्याच्यासाठी त्यांनी 21 किलोमीटर आधी रन केलेलीच असते का? नाही ना. पण त्यांनी आधी जे काही केलेलं असतं त्याच्यात ते आनंदी असतात. म्हणजेच इथं आपल्यालाही जे काही उद्दिष्ट आहेत तुमची, जे काही तुम्हाला हवं आहे त्या गोष्टींना तुम्ही आत्ता जगण्याचा प्रयत्न करा. त्या छोट्या छोट्या करून
21 किलोमीटरची मॅरेथॉन जरी करायची असेल तरी सुद्धा 5 किलोमीटर मध्ये जे रनिंग होईल त्यातला मी जिंकलं म्हणता आलं पाहिजे. 5 किलोमीटर रन केल्यानंतर मी जिंकले हे म्हणता आलं पाहिजे. बाकीचं जे काही असेल, तुम्हाला जे काही हवं आहे. आता मी जेव्हा माझं YouTube चॅनल सुरू केलं, जेव्हा पहिलं तर होतं माझं, ठीक आहे माझं, पण जेव्हा मी मुलांचं YouTube चॅनल सुरू केलं, त्यामागं फक्त माझा उद्देश क्लिअर होता की मला मुलांसाठी जे मला येतंय ते द्यायचं. कारण मी ॲज अ ठीक आहे जॉब नाही करू शकले, पण मी MSc मॅथ्स स्टुडंट आहे. तर जे काही मॅथ्सचे फंडे आहेत किंवा जे काही आहे, जे काही अजून चांगलं आहे ते मी मुलांना कसं देऊ हे इथं क्लिअर होतं. जेव्हा मी सुरू केलं तेव्हा मला काहीच माहित नव्हतं की मी रोज व्हिडिओ काय टाकणार आहे. आणि अजून सुद्धा मी रोज जो व्हिडिओ टाकते ते मला आधी काहीच माहित नव्हतं. ज्या वेळेस मी तो व्हिडिओ करते त्यावेळेस मी ते आनंदाने करते. त्याच्या आधी मी इथं हे नाही करत आणि होत पण नाही मला तसं. पण रोजचा रोज व्हिडिओ हा जातो म्हणजे जातो, करते म्हणजे करते, आणि त्यात मी खूप आनंदी आहे. म्हणजे हे छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला आनंदी करता आल्या पाहिजे. आणि जेव्हा मी मुलांसाठीचं सेशन्स घेतलं 2 आठवड्यापूर्वी, त्याच्याबरोबर म्हणजे कसं युनिव्हर्स पण तुमच्यासाठी काम करतं बघा. आता ते सेशनचं रेकॉर्डिंग टाकण्यासाठी मला 50 सबस्क्रायबर जरुरी होते, त्याच्याशिवाय माझं YouTube चॅनल रजिस्टर होणार नव्हतं. आणि नेमकं जेव्हा मी सेशन सुरू केला, म्हणजे त्याच्या आधी ते मला जमलं पण नाही घ्यायला, मी फक्त म्हणत होते की घेईन मुलांसाठी घेईन, पण नाही जमलं. पण त्यावेळेस जमलं. आणि जेव्हा मी ते सेशन घ्यायचं अनाऊन्स केलं त्याच्या 2 दिवस आधी माझे 50 सबस्क्रायबर पूर्ण झाले. लगेच मी त्याला रजिस्ट्रेशन केलं आणि 50 सबस्क्रायबर झाले की तुम्ही 1 तासाच्या पुढं कितीही मोठा जरी व्हिडिओ असेल तर तुमचा तो YouTube वरती जातो, त्याच्या आधी तो जात नाही. जोपर्यंत तुमचे 50 सबस्क्रायबर होत नाही तोपर्यंत जात नाही. नेमकं ते मी रजिस्ट्रेशन केलं आणि दुसऱ्या दिवशीपासून माझा मुलांचा सेशन सुरू झाला आणि मी लगेच त्या सेशनचं रेकॉर्डिंग माझ्या मुलांच्या ह्याच्यावर टाकू शकते. म्हणजे बघा, तुमचं उद्दिष्ट जेव्हा क्लिअर असतं तर तुम्हाला ते छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा कशा उपयोगी येतात आणि तुम्ही हळूहळू कसं पुढं जाता. कारण मी ते कधीच विचार नाही केला की बापरे आता 50 सबस्क्रायबर कधी होणार, मग मला मुलांचं सेशन घ्यायचं आहे, मग मी आता रेकॉर्डिंग कसं टाकणार. बिलकुल नाही, मी विचार सुद्धा नाही केला त्या गोष्टीचा. फक्त मी एक करते की माझं क्लिअर आहे की मला रोज एक व्हिडिओ टाकायचा आहे म्हणजे टाकायचं, बस एवढंच माझं उद्दिष्ट क्लिअर आहे. बस बाकी पुढचं मला काही माहित नाही. तो बघतोय की पुढं कसं जायचं किंवा पुढं काय करायचं, मी त्याचा विचार नाही करत आहे. मी त्याचा विचार नाही करत आणि जे पुढं घडतंय ते आपोआप घडतंय. त्याच्यासाठी तो आहे ना, तिथं आपण विचार करायची गरज नाही. म्हणजे इथं हेच म्हणायचंय मला की तुम्ही जे काही काम करताय, जे काही करताय त्याचं उद्दिष्ट छोट्या छोट्या रोजच्या गोष्टींमध्ये ते आणा आणि त्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करा. तिथपर्यंत जायचंय हे विचार करायची गरज नाही, तिथपर्यंत आपोआप जाणार आहे आपण. आज बेस्ट
काय द्यायचंय ते बघायचं. आज, उद्या, परवा. तर हे महत्वाचं आहे. तर आपलं जे ध्येय आहे ते छोट्या 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 गोष्टींमध्ये विभागणी करा आणि मग ते आपोआप जे काही तुम्हाला पुढे हवं आहे ते तुम्ही मिळवू शकता. ते दुसरा पॉइंट लक्षात आला? ह्याच्यात कुणाला काही विचारायचंय? ओके, थम्सअप द्या. कुणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. थर्ड पॉइंट पण तितकाच महत्वाचा. अवघड परिस्थितीला सुधारणा करण्याची संधी समजा. अवघड म्हणजे जे काही निगेटिव्ह परिस्थिती आली, जे काही आली, आपल्याला पाहिजे तशी परिस्थिती नाही आली तरी सुद्धा त्याकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याचा प्रयत्न करा. आपण त्या परिस्थितीला कसं पाहतो त्यावरती सगळं अवलंबून असतं. आपण त्या परिस्थितीला जर निगेटिव्ह समजून तेच निगेटिव्ह घेऊन बसलं तर त्यातून काहीही मिळणार नाही. पण ते जे काही झालेलं आहे, ठीक आहे झालं, तर आता पुढं काय? आता मी काय करू शकतो त्यातनं चांगलं? एक मिनिट. तर ठसका लागला थोडा. दिसतंय तुम्हाला? हो, दिसतं. ओके, ठीक आहे. म्हणजे कोणतीही अवघड जरी परिस्थिती असेल तर त्यातून आपल्याला ते शोधता आलं पाहिजे. म्हणजे समजा जर आता इथं उदाहरण दिलं, एक मिनिट. म्हणजे आता आपण समजू, ठीक आहे, काही घडलं, एखादी गोष्ट, उदाहरण दिलं इथं. आपण उदाहरण बघू. तुम्ही आता काहीतरी काम केलं, ठीक आहे, तुम्ही जॉब मध्ये जिथं कुठं असाल तिथं खूप मनापासून तुम्ही केलं, इतकं मनापासून केलं की तुम्हाला खूप छान वाटलं, तुम्ही केलं, पण ते समोरच्या पर्यंत तितकंस गेलं नाही आणि त्याच्याकडून जे ठीक आहे तुम्हाला कौतुक व्हायला पाहिजे किंवा त्यांनी चांगलं म्हणायला पाहिजे ते त्याच्याकडनं आलं नाही. किंवा जॉबच्या ठिकाणी आता इथं उदाहरण घेतले की तुम्ही खूप छान प्रेझेंटेशन दिलं, पण तुमचं प्रपोजल जे आहे ते समोरच्याने नाकारलं, तर तुम्ही काय विचार करा सांगा बरं? रियालिटी मध्ये तुम्ही काय विचार कराल सांगायचं?
त्याच्यानंतर सकारात्मक कसं तुम्ही विचार कराल तेही सांगायचं. चला एक एक जण सांगा. तुमचं माइंड कसं काम करते मला बघू द्या. चला सुप्रिया मॅम आधी, नंतर नीलम मॅम, माधवी मॅम, सगळ्यांनी बोलायचं. चला कुठे आहे सुप्रिया मॅम, कुठे गेला? माईक ऑन करा. नसेल तर मग चॅट मध्ये लिहा कसं आहे. नीलम मॅम तुम्ही बोलू शकता. मग तुम्हाला मी सांगेन की ऍक्च्युली कसा विचार करायचा आहे. सांगा. माझ्या बाबतीत होतं तसं स्कूलमध्ये. हम्म एवढं करून त्या सर म्हणजे चांगलं केलं असं म्हणत नव्हते. येस. म्हणजे त्याच्या आधी 2 वर्ष म्हणजे त्यानंतर मी मॅथ्स मस्ती म्हणजे जे घेते, म्हणजे जे क्लासेस मी घेते, त्यानंतर सरांनी आता मला सांगितलं की गवंडी मॅडमांच्याकडं बघायला लागत नाहीत. आता त्या छान करतात. ओके गुड. का हां, बदललं हे? आपण काम जास्त चांगलं केलं ना. हम्म अजून जास्त काम चांगलं केलं. हम्म. त्यामुळे सरांनी तसं ते ओके ठीक आहे. आता हे झालं ठीक आहे. आता तुम्हाला वाटलं ठीक आहे आता सरांनी हो म्हटलं, पण आता इथून पुढं पण तुम्ही जे काही कराल मग ते तुमची अपेक्षा अशी राहणार की सरांनी मला असंच म्हटलं पाहिजे. ओके ना? कौतुक केलं पाहिजे. हा केलं पाहिजे. आणि जर नाही केलं सरांनी तर काय होईल? तर त्यामध्ये नकारात्मक होऊ शकते ना. एवढं हम्म. हां, हा कौतुक करत नाही. हा करत नाही, नकारात्मक होऊ शकते. मग आता हे नकारात्मक होऊन नुकसान कुणाचं होणार आहे? आपलंच होणार आहे. हम्म ठीक आहे. म्हणजे आता हे नकारात्मक होऊन नुकसान आपलंच होणार आहे, तर बदलायचं कुणाला आहे मग? आपण स्वतः. स्वतःला. तर आता इथं जेव्हा आपण आपल्याला एखादी गोष्ट नकारात्मक मिळते तर एक क्लिअर सेंटेन्स इथं फिक्स करायचं की या जगामध्ये सगळेजण तुमच्या प्रेमात पडणार नाहीत. हम्म. एक क्लिअरिटी. हम्म. ओके. हां. दुसरी क्लिअरिटी की तुम्ही जे काही करताय त्याच्यापेक्षा सुद्धा कुणीतरी दुसरं चांगलं करणार आहे, असू शकतं. बरोबर आहे. हे दुसरी क्लॅरिटी. तिसरी क्लॅरिटी, त्यावेळेस त्याची मनस्थिती कशी असेल किंवा त्यावेळेस तो काय विचार करतोय ते आपण ठरवू शकत नाही. हम्म. हे तीन म्हणजे हे तीन जेव्हा तुम्ही इथं फिक्स कराल हम्म. मग तिकडनं काहीही आलं, पॉझिटिव्ह आलं निगेटिव्ह आलं तरीही तुम्हाला फरक पडणार नाही. आणि जेव्हा तुम्हाला फरक पडणार नाही तेव्हा तुम्ही जे काही करताय ते अजून 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 चांगलं करणार. आणि जेव्हा ते चांगलं होणार तुमच्याकडनं तर ते आपोआप जे चांगलं आहे तेव्हा तुम्हाला नाही कळणार की ते माझ्यासाठी चांगलं आहे, पण पुढं ते चांगलं असू शकतं. हो. त्या पर्टिक्युलर मोमेंटला ठीक आहे आपल्याला वाटलं त्यांनी प्रपोजल नाही दिलं. आता इथं जे आहे प्रेझेंटेशन दिलं त्यांनी प्रपोजल नाकारलं. तुम्हाला काय माहित की पुढं त्याच्यापेक्षा चांगलं प्रपोजल तुम्हाला मिळेल? हो. मिळेल ना. आणि जेव्हा तुम्ही हा विचार कराल की अजून मला जास्त मिळणार आहे म्हणून मला हे नाही त्याबद्दल थँक्यू.
या पद्धतीने तुम्हाला विचार करावा लागेल. ओके ओके. सुप्रिया मॅम बोलणार तुम्ही? म्हणजे इथं काय झालं की तुम्ही मनाला कणखर बनवताय. तुम्ही मनाला सांगताय की जे झालं, पण म्हणून आपण म्हणतो ना जे होतं ते चांगल्यासाठी होतं. तुम्हाला काय माहित पुढं काय चांगलं होणार आहे. पण जेव्हा तुम्ही हा विचार कराल तेव्हा आपोआप पुढं चांगलं होणार आहे. हा त्यातला महत्वाचा पॉइंट. म्हणजे जे आपण विचार करतो ते आपण अट्रॅक्ट करतो हे तर आपल्याला माहित आहे. म्हणजे चांगले विचार करणं आपल्या हातात आहे. त्याच्यामुळे इथं जे काही तुम्ही करताय ते त्या हिशोबाने तुम्हाला विचार करता आला पाहिजे. तर इथून पुढे जेव्हा कधी परिस्थिती येईल त्यावेळेस माइंडला इथं आधी स्ट्रेन करायचं, ठीक आहे असं झालं तरी मी ते ऍक्सेप्ट करणार आहे, मी असा विचार करणार, मी हे करणार आहे. म्हणजे आपोआप जेव्हा ते होईल तेव्हा तुमचं माइंड काम करतं, तुमचं तुम्हालाही कळणार नाही की ते कसं काम करतं. आलं लक्षात? त्याच्यानंतर पुढे जाऊया. कुणाला काय विचारायचंय? ते का नेक्स्ट पॉइंट घेऊया. नकारात्मक भावनावर नियंत्रण ठेवण्याचा सराव करा. आपण मॅजिक मध्ये पाहिलं, मिरर मध्ये पाहिलं की निगेटिव्ह साठी आपण मॅजिक मध्ये काय भरतो, वरदानांची मोजदाद करतो. जे आपल्या जवळ आहे ते मोजा. आणि मिरर मध्ये काय करतो, अफर्मेशन बोलतो. नकारात्मक भावना मनात येणं हे नैसर्गिक आहे. ते जे काही येतं ते आपण मिरर मध्ये शिकलो, ते जे काही नकारात्मक येतं ते आपल्या सुरक्षितेसाठी येतं, ते आपल्याला काहीतरी समजवण्यासाठी येतं. मग तसं जर असेल तर ती भावना खराब नाहीच आहे मुळी. मग त्याला तुम्ही खराब का म्हणता? त्या भावनेला पण तुम्ही अप्रिशिएशन दिलं पाहिजे की आता माझ्या मनामध्ये हा नकारात्मक विचार आला त्याबद्दल थँक्यू, कारण त्यांनी मला हे समजवलं, हे माझ्या लक्षात आणून दिलं, त्याप्रमाणे मी आता पुढं ही चूक करणार नाही. पण हे जेव्हा आपण विचारच नाही करत, आपण फक्त काय घेऊन बघतो, नाही ते निगेटिव्हच आहे, ते चुकीचं आहे, माझ्याकडनं चुकीचं झालं, मी सारखं निगेटिव्ह बोलते, मलाच निगेटिव्ह येतं, माझ्याच आयुष्यात असं झालं, याला आपण जास्त घेऊन बसतो. म्हणजे समस्या कधी निर्माण होते, जेव्हा आपण त्याच्यात बुडतो, म्हणजे त्याला धरून बसतो, म्हणजेच आतमध्ये दाबून ठेवतो. तर भावना ही कधीही आतमध्ये दाबून ठेवायची नाही. त्याचं योग्य ते व्यवस्थापन तुम्हाला करता आलं पाहिजे. म्हणजे ते समजून घेता आलं पाहिजे आणि त्यावर काम करता आलं पाहिजे. म्हणून आजपासून आपण ह्याच्यात तरी शिकलो, पण तरी सुद्धा कोणतीही तुमच्या मनामध्ये रोजच्या रुटीन मध्ये सुद्धा कधीही नकारात्मक भावना जरी आली तरीही तिला आधी थँक्यू म्हणायचं, कारण तिने तुम्हाला आगा केलं की अच्छा हे होऊ शकतं, हे होऊ शकतं. तिने तुम्हाला समजून सांगितलं, त्याबद्दल थँक्यू.
आणि मग विचार करायचा, अच्छा मग हे येते माझ्या मनात, तर ह्याच्यासाठी मला काय करण्याची गरज, काय सुधारण्याची गरज आहे, कोणाशी बोलायची गरज आहे, स्वतःशी बोलायची गरज आहे, जे काही जास्त निगेटिव्हिटी आहे ती लिहायची गरज आहे का, जे काही आहे ते ते पटकन ऍक्शन मध्ये करून टाकायचं. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आता नकारात्मक भावनांवरती काय करायचंय ते, कारण आपण शिकलोय आता. ते करायचं, मोकळं व्हायचं. आतमध्ये भावना दाबून ठेवायची नाही. त्याचं योग्य व्यवस्थापन आपल्याला करता आलं पाहिजे. आणि ते काय करायचं ते आपल्याला माहिती आहे आता, त्यामुळे त्या आरामात आपण करू शकतो. तर इथं सगळ्यात चांगलं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की ठीक आहे, आपण काय केलं, शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले. जो काही आपण शेअर घेतला तो आता नुकसान दाखवतोय. आत्ता नुकसान दाखवतोय ह्याचा अर्थ असा आहे का की आपला नुकसान झालेला आहे? कारण शेअर मार्केटमध्ये चढ उतार हे होत राहणार हे आपल्याला माहित आहे, तरी पण आपण त्याच्यात पैसा गुंतवलेला आहे. मग आत्ता तो विकायचा तर तिथं तो विकू शकत नाही, कारण तिथं आपल्याला नुकसान दाखवतोय. ठीक आहे, मग आत्ता नाही विकू शकत तर हा पैसा आपण आपल्याला आता नकोच आहे म्हणून तिथं ठेवू शकतो. मग ठेवू शकल्यानंतर ठीक आहे, एखाद वर्षाने 6 महिन्याने तो वरती जाईल. म्हणजे त्या भावनेला तुम्ही काय केलं, अभ्यास केला. काय अभ्यास केला की अच्छा ठीक आहे, शेअर मार्केट चढ उतार होत राहतो. आत्ताच्या पोझिशनला हा शेअर कमी गेलाय, खाली गेलाय, ठीक आहे, पण ही कंपनी अशी आहे की ती वरती जाऊ शकते, त्यामुळे आता हे राहू दे. मी हे जेव्हा वरती जाईल तेव्हा मी ते घेईन. म्हणजे तुम्ही नेक्स्ट वेळेस काय करणार, जो कोणता शेअर घ्याल तो विचार करून घ्याल, त्याची कंपनी बघाल, त्याचा स्टेटस बघाल, त्याचे अनालिसिस कराल सगळं की अच्छा हे कसं होईल, काय होईल. जेव्हा तुम्ही अनालिसिस करून तो शेअर घ्याल तर तुम्ही नुकसानमध्ये जाल का? म्हणजे ही जी काही नकारात्मक भावना तुम्हाला आली ती तुम्हाला शिकवून गेली ना. मग ते आपल्याला जेव्हा त्याचं आपण व्यवस्थापन करू त्या नकारात्मक भावनेचं, तेव्हा आपल्याला कळतं की त्यातून आपण काय शिकलो. आणि जेव्हा तुम्हाला हे शिकता तुम्ही, तेव्हा तो जो काही नकारात्मक विचार होता त्याने तुमचं चांगलंच केलं ना. कुठं नुकसान झालं? नुकसान झालंच नाही, तुम्हाला उलट जास्त देऊन गेलं ते. म्हणजे आपण त्या पर्टिक्युलर परिस्थितीमध्ये फक्त बघत राहतो की इथं नुकसान आहे, इथं खराब आहे, इथं हे झालं, तिथं ते झालं. पण जेव्हा आपण लॉंग बेसिसवर पाहू तर आपल्याला त्यात फायदाच आहे. त्यामुळे जेव्हा कधी नकारात्मक कोणतीही भावना तुमच्या मनात येईल तर त्याला आधी थँक्यू म्हणायचं आणि मग त्याच्यावरती विचार करायचा की अच्छा हे असं आहे तर मी काय करू शकते, काय करू शकते, काय करू शकते. जेव्हा माझ्या बाबतीत म्हणाल तर जेव्हा मी फर्स्ट टाइम म्हणण्यापेक्षा जेव्हा मी ऍज अ कोच त्या ट्रेनिंगला पैसे भरले तेव्हा पैसे जास्त होते. ते आता भरायचे तर ठीक आहे, पण ते आता करायचं कसं, युट्यूब मॅनेज कसं करायचं, फेसबुक कसं करायचं, इंस्टा कसं करायचं. पण माझं पुढचं विजन क्लिअर होतं की ऍज अ कोच म्हणून मला पुढं काम करायचंय, मग हे मला करावं लागणार. आता ठीक आहे, त्या मोमेंटला नाही होत आहे, काही माहीतच नाहीये, करणार कसं. म्हणजे तुम्हाला ती नकारात्मक भावना हे करून गेली, मला शिकवून गेली की नाही तुला हे शिकावं लागणार, कारण तुला पुढं जायचंय. तुझं जे काही
मिशन क्लिअर आहेत त्याचे ते तुला साध्य करण्यासाठी हे तर शिकावं लागेल. मग त्या दिवशीपासून मी काय अफर्मेशन तयार केलं, युट्यूब फक्त माझ्यासाठी बनलेलं आहे. आणि जेव्हा मी मुलांचं चॅनल सुरू केलं ते तर मी आधी काहीही ठरवलं नव्हतं. फक्त मी 4 दिवस आधी ठरवलं की मला या डेटला 21 मे या डेटला मला मुलांचं युट्यूब चॅनल सुरू करायचं. का करू शकले? कारण मला ऑलरेडी सगळं माहित होतं. युट्यूब चॅनल कसं करायचं, हे कसं करायचं, हे कसं माहित होतं. जर माहित नसतं तर मी करू शकले असते का? 4 दिवस आधी विचार करून मी 4थ्या दिवशी करू शकले असते का? नसते करू शकले. माहीतच नसतं तर कसं करू शकले? आधी माहित होतं, आधी मी शिकले सगळं, आधी मला सगळं येत होतं म्हणून मी ते करू शकले. आणि बरोबर त्या दिवशी मी ते केलं. म्हणजे तुम्हाला जी नकारात्मक जी काही भावना येते तरी सुद्धा पुढं त्याचा तुम्हाला काहीतरी फायदाच होतो. काहीतरी नाही, खूप जास्त फायदा होतो. त्यामुळे त्या नकारात्मक विचारांना जास्त नकारात्मक ठेवायचंच नाही. त्यांना थँक्यू म्हणायचं आणि त्यातनं पॉझिटिव्ह बघायचं. तर आता हा विचार जो आहे, तर तुम्ही कोणकोणत्या गोष्टीसाठी नकारात्मक होताय आयुष्यातल्या, मग ते काही असो. तुमचा पैसा असेल, तुमची हेल्थ असेल, तुमचं काम असेल किंवा तुम्ही जे काय रिलेशनशिप आहे तुमचे, ह्या 4 गोष्टी आपल्या आयुष्यातल्या महत्वाच्या. या 4 गोष्टीबद्दल तुम्ही कुठं निगेटिव्ह होताय ते तपासायचं. निगेटिव्ह होत असाल तर थँक्यू म्हणायचंय, कारण ते मला पुढं खूप फायदा देणार आहे. आणि ह्या भावनेने जेव्हा तुम्ही ते स्वीकाराल तेव्हा तुम्हाला फायदाच फायदा होणार. त्यामुळे नकारात्मक भावनेचं व्यवस्थापन करायला शिका. ना की त्याच नकारात्मक विचारांमध्ये राहा. लक्षात आलं? कारण हे जे पॉइंट आहेत हे खूप महत्वाचे आहेत. हे सिंपल पॉइंट आहेत पण तितकेच इम्पॉर्टंट आहेत. साध्या साध्या गोष्टी आहेत या, पण या गोष्टींमधून शिकायला खूप मिळतं. एक मिनिट, सुप्रिया मॅमने काय पाठवलंय? अच्छा, बाहेर आहे. ओके, ठीक आहे. सुप्रिया मॅम बाहेर आहेत म्हणून बोलू शकत नाही. ओके, ठीक आहे. चला आता नेक्स्ट पॉइंट आहे 5वा, खूप महत्वाचा आहे. तुमच्या आतल्या टीकाकाराला गप्प बसवा. आणि हा टीकाकार जो आहे तो तुमचा मित्रही बनू शकतो किंवा शत्रूही बनू शकतो. तर त्याला काय बनवायचं ते तुमच्या हातात. हो ना? कारण आतमधलं जे चाललेलं असतं ते आपण बाहेर बोलत नाही. बाहेर जे बोलतो ते आतमध्ये वेगळंच चाललेलं असतं. म्हणजेच नकारात्मक संवाद नियंत्रण करायला शिका आणि त्याचं रूपांतर सकारात्मक संवादामध्ये करा. म्हणजे जसं आपण मागं शिकलो की नकारात्मक विचारांचं व्यवस्थापन करा, तसंच आपल्याला सकारात्मक विचारांचंही व्यवस्थापन करता आलं पाहिजे. म्हणजे जे काही बोलते, अच्छा ठीक आहे मला हे करायचंय, हे करायचंय, पण का करायचंय, कशासाठी करायचंय, कशा पद्धतीने करणार, ते कोणाची मदत घेणार का तू एकटी करणार. म्हणजे इथं तुम्ही स्वतःवरती जास्त काम करता. आणि जेव्हा तुम्ही स्वतःवरती जास्त काम करता तेव्हा आपोआप बदलतं ना सगळं. आणि जेव्हा स्वतःवरती काम करायला लागता, जेव्हा तुम्हाला आनंद होतो एखादी गोष्ट करण्यामध्ये, तेव्हा तुमचा आतला जो टीकाकार आहे तो गप्प बसतो ना. मग त्याला तुम्हाला टीका करायची गरजच नाहीये, कारण त्याचं ऐकणारं पण कोणी नाहीये आणि तुम्ही जे करताय त्याच्यामध्ये तो पण आनंदी आहे, तुम्ही पण आनंदी आहात.
त्यामुळे तर तुम्हाला काही बोलायचं प्रश्नच येत नाही. म्हणजे काम कुठं करायचंय? स्वतःवरती करायचं. जर इथं स्वतःचा आतमध्ये टीका करायला जर गप्प बसवायचं असेल, तर आपल्या आतमध्ये जे काही चाललेलं आहे, सकारात्मक असेल नकारात्मक असेल, दोन्हीवरती काम करायचं. नकारात्मक असेल तर काय करायचं आपल्याला माहित आहे. सकारात्मक असेल तर कशा पद्धतीने करायचंय, त्याला ऍक्शन मध्ये कसं आणायचं, ते छोट्या 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 गोष्टींमध्ये डिवाइड करून करायचं. ह्याचं सगळ्यात छान एक्झाम्पल इथं घेतलेलं आहे की आपल्याला ठीक आहे, आता ज्यांना बाबा हेरिडिटरी असेल, ज्यांच्या आई वडिलांना शुगर आहे, तर त्यांच्या मनात काय असतं आधीपासून, बापरे मला शुगर होईल का, मग आतापासूनच गोड पदार्थ खायचे बंद केलं पाहिजे. मग गोड पदार्थ खायचा बंद करायचा विचार करतो आपण. ठीक आहे, 1-2-3 दिवस जातात, मग तिसऱ्या दिवशी कुठं तरी गेलं, कुणीतरी बोलवलं तर तिथे सगळे गोड पदार्थ लावलेले असतात. मग तिथं आपला आवडीचा असतोच, मग त्या आवडीच्या याच्यातनं आपण एक खातोच. मग तो खाल्ल्यानंतर जो आतला टीकाकार आहे तो जागा होतो. मग तो आपल्याला वाईट साईड बोलायला लागतो, तुझ्याकडनं तर शक्यच नाहीये, तुझं तर वजनच वाढणार, तू असंच खात राहणार, तुला तर कंट्रोल पण करता येत नाही, तुला तर काहीच जमत नाही, तू तर कधीच करू शकणार नाही, तुझ्याने तर हे कधीच होणार नाही, हे सगळं तो बोलत राहतो. मग ह्याला थांबवायचं असेल तर काय करायचं? ह्याला थांबवायचं असेल तर आतला जो संवाद आहे आपला तो सकारात्मक करता आला पाहिजे. अच्छा ठीक आहे, खाल्लं तरी ठीक आहे, काही नाही, पण मला त्या दिवशी आवडलं म्हणून खाल्लं, आता उद्यापासून मी नक्कीच नाही खाणार, आणि ते तुम्ही करून दाखवायचं, ते ऍक्शन मध्ये करून दाखवायचं. मग तो स्वतःवरती विश्वास ठेवतो की अच्छा ठीक आहे, तू कधी कधी खाल्लं तरी सुद्धा तू त्याच्यापासून दूर राहू शकतेस. मग तो आतला टीकाकार आपोआप गप्प बसेल. म्हणजे या टीकाकाराला गप्प बसवण्यासाठी काम आपल्यावरती करावं लागेल आपल्याला. म्हणजे तो टीकाकार गप्प बसतो. तर आपला जो काही टीकाकार आहे त्याला आपल्याला गप्प बसवता आला पाहिजे, आणि नाही जर आपण त्याला गप्प बसवलं तर मात्र ते काही आपलं ध्येय आहे, जे काही आपलं उद्दिष्ट आहे, तिथपर्यंत आपल्याला जाऊच देणार नाही. तो सारखं थांबवणार, हे जमत नाही तुला, हे होत नाही, तू असं करतच राहणार, तुला काहीच होत नाही, तू अशीच आहे, तू तशीच आहे, हेच तो बोलत राहणार. तर त्याला आपण गप्प बसवू शकतो. तर त्याच्यासाठी त्याला आपल्याला सांगता आलं पाहिजे, त्याला आपल्याला प्रेमाने सांगता आलं पाहिजे, त्याच्यावरती आपल्याला प्रेम करता आलं पाहिजे. प्रेम कोणावर करणार आहे आपण? स्वतःवर. स्वतःवर प्रेम केलं की तो आतला जो टीकाकार आहे तो आपोआप गप्प बसतो. म्हणजे इथं आपल्याला स्वतःवरती प्रेम करता आलं पाहिजे. तर या पद्धतीने हे 5 पॉइंट होते, हे खूप इम्पॉर्टंट होते. तर कुणाला यातलं काही कळलं नसेल काही, तर तुम्ही मला नंतर मेसेज करून विचारू शकता. तर आपण आजचं सेशन इथं थांबूया, पुन्हा भेटूया.